स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगतात, माझ्याकडे आलास की चिंता करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. ही वाणीच भक्तासाठी अमृतासारखी असते. स्वामींचा दरबार म्हणजे भक्तासाठी एक शाळाच आहे, जिथे भक्ती, श्रद्धा आणि संयमाचे धडे आपल्याला मिळत असतात. स्वामी आपल्या कृपेने प्रत्येक भक्तांचं जीवन हे नव्याने घडवत असतात. भक्त मंडळी, स्वामींचा दरबार आठवला की मन प्रसन्नतेने उजळून निघते. त्या दरबारात प्रवेश करताच भक्ताला वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं. तेथील घंटानाद, मंत्रजप, आरतींचे स्वर आणि अगरबत्तीचा सुगंध वास हे सगळं वातावरण आत्म्याला शुद्ध करून टाकतं. दरबारात पाय ठेवला की प्रत्येकाला जाणवतं की इथे मी सुरक्षित आहे. माझे सर्व प्रश्न आता स्वामी माऊली सोडवणार आहेत. स्वामींच्या नजरेत करुणा आहे, त्यांच्या हसण्यात समाधान आहे आणि त्यांच्या शब्दात अनंत आशीर्वाद आहेत. भक्त मनापासून प्रार्थना करतो तेव्हा स्वामी माऊली त्याच्या डोक्यावर कृपेचा हात ठेवतात. त्यांच्या या स्पर्शानेच भक्तांचे अश्रू हे थांबतात आणि त्याच्या मनाला एक नवी उभारी मिळते. स्वामी दरबारात कोणीही लहान मोठा नाही, तर कोणी श्रीमंत गरीब नाही. सगळे भक्त समान आहेत. स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक भक्त हा त्यांना प्रिय आहे. ते कधीच रागवत नाही, मार्गदर्शन करत असतात. त्यांची वाणी जणू अमृत आहे, जी मनाला शांतता आणि जीवनाला दिशा देते. ज्या क्षणी मनात गोंधळ, दुःख आणि एकटेपणा असतो, त्या क्षणी स्वामींचा दरबार आठवला की सगळं हलकं होऊन जातं. कारण त्या दरबाराची ऊर्जा भक्ताच्या मनाला नव्या आशेने भरत असते. खरं तर स्वामींचा दरबार हा केवळ मंदिर नाही, तर प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात स्वामी वसलेले आहेत. मन शुद्ध झालं की स्वामी आपोआप भेटतात. म्हणूनच दरबार आठवताना आपण नेहमी हे अनुभवतो की स्वामी आहेत म्हणून आपण आहोत. असेच स्वामीमय जीवनाचे अनुभव ऐकण्यासाठी जर तुम्ही स्वामी कृपा 11 या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा स्वामीमय जीवनाचे अनुभव, त्यांचे मोटिवेशनल व्हिडिओ अपलोड करते तर सर्वात आधी ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर नक्की करत चला. भक्तांनो, स्वामींचा दरबार हा भक्तासाठी केवळ मंदिराचा कोपरा नाही, तर तो आत्म्याचा आध्यात्मिक निवास आहे. दरबाराची आठवण झाली की जणू आपण त्या दिव्य शक्तीसमोर उभे आहोत असे वाटते. तिथे भक्ताच्या चेहऱ्यावरचं ओझं उतरून जातं आणि मन शांततेच्या सागरात बुडून राहतं. स्वामींच्या दरबारामध्ये भक्तांना एक वेगळी अनुभूती मिळते. कोणत्याही समस्या असो किंवा संकट असो, ते एका क्षणात दूर होऊन जाते. कारण स्वामींची उपस्थिती हीच खरी शक्ती आहे. स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगतात, माझ्याकडे आलास की चिंता करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. ही वाणीच भक्तासाठी अमृतासारखी असते. अनेकदा मनामध्ये निराशा असते, एकटेपणाचं ओझं असतं, अंधार असतो, पण दरबारात बसल्यावर भक्ताला हे कळतं की तो कधीच एकटा नाही. अख्ख्या विश्वाचे ब्रह्मांड नायक स्वामी माऊली त्याच्या पाठीशी आहे याची जाणीव होते. दरबार म्हणजे भक्तासाठी एक शाळाच आहे, जिथे भक्ती, श्रद्धा आणि संयमाचे धडे स्वामी आपल्याला शिकवत असतात. स्वामी आपल्या कृपेने प्रत्येक भक्ताचं जीवन हे नव्याने घडवत असतात. आणि म्हणूनच प्रत्येक भक्त म्हणतो, स्वामींचा दरबार आठवला की सर्व चिंता संपतात. कारण तिथेच खरी शांती आणि खरी शक्ती मिळते. श्री स्वामी समर्थ.